वाद आता शहांच्या दरबारी गेलेला आहे। दिल्लीमध्ये शहा आणि शिंदेंची 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली असून वादग्रस्त मंत्र्यांबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खासदारांसोबत एक आणि स्वतंत्र अर्धा तास अशा बैठका झाल्या। खासदारांसोबतच्या बैठकीनंतर अमित शहांबरोबर शिंदेंची 25 मिनिट स्वतंत्र बैठकही झाली। शहांसोबत शिंदेंची वादग्रस्त मंत्र्यांबाबतही बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। राज्यातील महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी कारस्थान रचलं जात असल्याची शिंदेंची भावना, सूत्रांची माहिती। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची शहांसोबत बैठकीची शक्यता, सूत्रांची माहिती। दिल्ली शहा आणि शिंदेंमध्ये राज्यातील पालिका निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचंही कळतंय। शिंदे शहांच्या बैठकीनंतर महायुतीतला वाद शहांच्या दरबारात गेल्याचं स्पष्ट झालंय। लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत। अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली। तर दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आता रवाना झाले आहेत। शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी मोदींच्या भेटीसाठी आता रवाना झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही भेट होणार आहे। तर मुंबईमध्ये बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचं हे पहिलं पाऊल म्हणून याकडे पाहिलं जाते। ठाकरे बंधूंचं एकत्र उत्कर्ष पॅनल निवडणुकीमध्ये उतरणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असतानाच बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार आहे। बेस्ट पतपेढीची निवडणूक ही 18 ऑगस्टला पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्र युती करून उत्कर्ष पॅनल या एकत्र पॅनलमधून निवडणूक लढणार आहे। तर फडणवीस आणि शिंदे यांच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून आता नवं युद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे। एका पदासाठी एकाच दिवशी 2 विभागांकडून 2 वेगवेगळे आदेश देण्यात आले। बेस्टचा अतिरिक्त कार्यभार शिंदेंनी अश्विनी जोशींकडे दिला, तर फडणवीसांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक झाली। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही। बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही। कबूतरखाना हटवण्याच्या विरोधामध्ये जैन समाजानं आज आंदोलन केलं। तासाभरानंतर जैन समाजाचं हे आंदोलन संपलं। आंदोलनामध्ये जैन समाजाची पोलिसांसोबत झटापट देखील झाली। आंदोलनामध्ये बाहेरचे लोक असू शकतात असं मंत्री मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय। तर कबूतरखान्याच्या आंदोलनामध्ये बाहेरचे लोक असू शकतात असं लोढांनी म्हटलेलं आहे। दादरचा कबूतरखाना सुरू करा या मागणीसाठी जैन समाजानं या ठिकाणी आंदोलन केलं। जैन समाज या ठिकाणी आक्रमक झाला। दादरमधील कबूतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक। दादरमधील कबूतरखाना परिसरात जैन समाजाचा राडा झाला। मंत्री श्री, आपने जो कल कहा है वो हम सब सुने हैं, हम उनका स्वीकार करते हैं। आप उधर देख लीजिए माननीय जी, अभी तक ये कबूतरा खुला नहीं है। इनके ऊपर जो कबूतर है आज भी भूखे हैं और आप अपने आप को सनातन ये मानते हो तो मेहरबानी करके इनके सामने एक बार देखो, ये दाना पानी लिए बिना तड़प रहे हैं। कबूतरखाना वाचवण्यासाठी दादरमध्ये सर्वधर्मीय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 10:30 वाजता परिसरात मोठ्या संख्येनं लोक जमले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवली।
करा तभी तुम्हें पता नहीं चला, और आज कबूतरों के लिए तुम ऐसा करो, हम तो दान करते हैं ना। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली। ये लोग, इसमें इतनी भी मानवता नहीं है कि इन बेचारों के लिए धक्के मार रहे, लाठीचार्ज कर रहे हैं। शर्म नहीं है इन लोगों में। या सर्व घटनेनंतर आंदोलकांनी कबुतरांना खाद्यही घातलं। सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे। कबुतरांमुळे हे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय। म्हणजे श्वासाचे वगैरे श्वास प्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री काय ते निर्णय घेत आहेत, पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसासुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही। मंत्री मंगल प्रभात लोढांनी कबूतरखाना परिसराला भेट दिली। या घटनेनंतर आंदोलन करणारे लोक बाहेरचे असल्याचा आरोप करण्यात येतोय। कोणाने माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते ते असं आहे एक वेळा आंदोलन मध्ये काही बाहेरचे लोक घुसू शकतात, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय नव्हता इथेच होता। पण बाहेरचे लोक येऊन जे केलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला दिलगिरी आहे आम्ही, आणि मुख्यमंत्र्यांनी जे काय काल बोलले त्याचे आम्ही ते मानायला तयार आहे। पॅक करू नका, आम्ही त्यांना सांगितलं की वरती टाकू नका, आहे तसं राहू दे, दाणे टाकायला देऊ नका। कोर्टाचा निर्णय त्याचा अवमान कोणच करणार नव्हते, परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल किंवा काय त्यांनी त्यांची दुखावण्याचा प्रयत्न केला। खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही, आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल, आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते। तर वंतारा प्रशासनाने मागितली कोल्हापूरकरांची माफी। कोल्हापूरकर आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। महादेवी हत्तीणीला आम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं होतं। कोर्टानं आदेश दिल्यास आणि मठाने सहमती दिली तर माधुरीसाठी नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करू। वंतारांना प्रसिद्धी पत्रकामधून ही माहिती दिली आहे। नांदणी गावातील मठ आणि कोल्हापूरकरांच्या माधुरीप्रती असलेल्या भावनांची आम्हाला जाणीव आहे। माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय कोर्टानं त्यांच्या अधिकारात घेतला होता। वनताराचा सहभाग कोर्टानं दिलेल्या बंधनकारक निर्देशानुसार काम करण्यापुरता मर्यादित आहे। जैन समुदायाला किंवा कोल्हापूरकरांना यामुळे त्रास होत असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो। शब्द किंवा कोणत्याही कृतीने तुम्हाला दुखावलं असेल तर त्यासाठी क्षमा मागतो। वनताराने कुठेही माधुरीचं स्थलांतर करण्याची शिफारस केली नव्हती। धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू। तर भाजप प्रवक्ते आरती साठे न्यायाधीश बनल्यात। रोहित पवार यांनी हा आरोप केलाय। आरती साठे यांना न्यायाधीश बनवण्याचा नियुक्तीचा प्रस्ताव तातडीने थांबवावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। तर हा निर्णय उच्च न्यायालयाच्या इतिहासाला कलंकित करणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात, आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिका नाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच काय? त्यांची जंत्री काढली ना तर तोंड लपवायला जागा राहणार नाही। कोण कुठल्या परिवारातून आलाय यापेक्षा नियुक्त होणारा व्यक्ती याची क्षमता काय हे महत्त्वाचं आहे। जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता ट्विट करतायत
त्यांना त्यांच्याच पक्षातल्या राज्यसभेच्या पुण्यातल्या खासदारांच्या कोण कोण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहे हे नावं सांगणं मला संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे क्षमतेच्या आधारावर निर्णय होतो. तो निर्णय झालाय, तो योग्यच आहे. तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजपा कार्यालयामध्येच ठपके मारा असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी टोला लगावला. सामान्य कार्यकर्त्याची देखील ईव्हीएम विरोधात भावना असल्याचं बच्चू कडू म्हणाले. जगामध्ये 2-4 देश सोडले तर कुठेही ईव्हीएम मशीन नाही असं बाळा नांदगावकर यांनी देखील म्हटलंय. तुम्ही सांगा, आता निवडणूक आयोग म्हणतो आम्ही व्हीव्हीपॅटही देत नाहीये. मग आता राहिलं काय? निवडणूक केल्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका करा. म्हणजे सगळ्यात मोठं आज भय जे आहे, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं तर ते ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही कशाला लढता निवडणुका, अशा प्रकारच्या भावना तयार होत आहे. मला वाटतं ते चुकीचंच आहे. व्हीव्हीपॅट असला पाहिजे. मुळात म्हणजे ईव्हीएम मशीनच नाही पाहिजे. तुम्हाला आठवतंय का ईव्हीएम मशीन ह्याच्यावरती पूर्ण देशात आम्ही देशामध्ये आम्ही लोकांनी त्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला भेटलो होतो, आम्ही सोनिया गांधींना भेटलो होतो, पण त्यावेळेला ते ऐकण्यात आलं नाही. आता ते लोक जागे झालेत, आम्ही सगळे विरोधी पक्ष त्याच्यावरती. आता पण हे उचित नाही, कारण लोकांच्या मनामध्ये नक्की आहे जगामध्ये 3-4-5 देश सोडले तर कुठेही तुम्ही ईव्हीएम मशीन नाही आहे. की मोठं अमेरिकेला नाही. त्या ट्रम्प साहेब किती वेळा बोलतात, मोदी साहेबांचे मित्र, तर ते होतच नाही. आता काय करणार ते पाहू. तर पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून महागड्या वस्तू गायब झाल्याची घटना समोर आली. महागडी झुमरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब झाली आहेत. 24 तास सुरक्षा असताना सुद्धा बंगल्यामधील साहित्य गायब झाल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गायब वस्तूंमध्ये 4 मोठ्या क्षमतेचे एसी, एक आलिशान झुंबर, दुर्मिळ असे ऐतिहासिक पेंटिंग्स आणि इतर काही महागड्या पेंटिंग्स, जुन्या काळातले पितळी आणि काचेचे दिवे, 2 मोठे हाय डेफिनेशन क्वालिटी LED टीव्ही, कॉपी बनवण्याचे यंत्र, वॉकी टॉकीचे सेट, किचन मधला सेट, महागड्या रिमोट बेल्स आणि वॉटर प्युरिफायरचा सुद्धा समावेश आहे. माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कुणालाही काही माहित नाही. शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत. मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही. ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची, त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचे रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता. बरोबर.